असा परिसर आहे. प्रीती रिसेप्शन इथे बसण्यासाठी बघा आहे. आणि इथं ज्याचा बड्डे असेल मस्त इथं केलं आहे. इथं मध्ये राजा टाईप बसून मस्त फोटो काढू शकतो. तर इकडे रूम्स आहेत, तिथे वरती रूम्स आहेत, इथे पण रूम्स आहेत. तर तुम्हाला रूम टूर तो देईनच. आता तिथं DJ वाजतोय. इथे मस्त सोफा आहे. आपला सोफा नाही, झोपाळा आहे. आता थोडं कॉपीराईट येऊ शकते, त्याच्यामुळे मी थोडा डिस्टॉर्ट करायचं. DJ वाजतोय. जसं मित्र तुम्ही बघितलं आहे की मी आज प्रीती रिसॉर्टमध्ये चेक इन केलं आहे. तर आज मी प्रीती रिसॉर्टमध्ये आपले जे साहेब आहेत अनिल गायकवाड, ज्यांचं हे रिसॉर्ट आहे, ते तुम्हाला थोडं इन्फॉर्मेशन सांगतील की ते किती टाईपचे रूम्स आहेत, कसे आहेत, आणि ते किती ॲम्बियन्स मोठा आहे, ही कशी प्रॉपर्टी स्टार्ट झाली, हे तुम्हाला थोडंफारमध्ये इन्फॉर्मेशन सांगतील. तर अनिल सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की थोडं तुम्ही तुमच्या रिसॉर्टबद्दल थोडी माहिती सांगा. बोला सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. तुमचं नाव? मॅनेजर आहेत आपण प्रीती हॉटेल. तर तुमच्या रूममध्ये, तुमच्या रिसॉर्टमध्ये किती टाईपचे रूम्स आहेत? म्हणजे थोडं कसे आहेत, आमचे एक्झिक्युटिव्ह रूम्स आहेत, सुपर डिलक्स AC रूम्स आहेत, डिलक्स AC रूम्स आहेत, फॅमिली रूम्स आहेत, प्लस वरांडा, बाल्कनी वगैरे असे रूम्स कॅटेगरीचे रूम आहेत. ओके, थँक्यू सो मच. तर आता आपण थोडं जण रूम्स एक बाय एक दाखवतील सर. म्हणजे बघ तुम्हाला माहिती पडलं की रूम्स कसे तुम्ही घेऊ शकता, किती रेट्स आहेत. रेट्स फ्लक्च्युएट होत असेल ना सॅटर्डे संडे वीकडेमध्ये? सॅटर्डे संडेचे कसे असतात, 2 पर्सन म्हणजे दोघांचे साधारण म्हणजे 4,500, 5,500, 6,000 या दरम्यान असतात. आणि मंडे टू फ्रायडे म्हणजे 3,500, 4,000, 3,000 या कॅटेगरीचे रूम असतात. ओके, 2 पर्सनसाठी. म्हणजे पण हे कसं फ्लक्च्युएट होत असेल ना? हो. अच्छा, ठीक आहे. तर आपण थोडं जण रूम बघूया. थँक्यू सो मच सर. तर आता आपण थोडं रूम बघूया. की हे प्रीती रिसॉर्टमध्ये एक ॲडव्हान्टेज आहे की इथं डेली ॲक्टिव्हिटी होतात. तर आजच्या ॲक्टिव्हिटी काय आहे सर? आजच्या ॲक्टिव्हिटी म्हणजे आजच्या या ड्रॉइंग कॉम्पिटिशन मुलांसाठी, मोठ्यांसाठी असतं. आणि दुपारी मुलांसाठी फ्री पोनी राईड फॉर चिल्ड्रन, हॉर्स रायडिंग असतं म्हणजे मुलांसाठी. आणि संध्याकाळी हाऊजी, रात्रीचे DJ नाईट, पपेट शो, मॅजिक शो. आणि रात्री आमचं कधी कधी सॅटर्डे नाईट स्पेशल आमचं ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी कॅम्पफायर असतं. रात्रीच्या आम्ही पॉईंटला गेलो होतो, मायरा पॉईंटला. त्या ठिकाणी म्हणजे अंताक्षरी, दमसराज, हॉट कॉफी आणि हातामध्ये म्हणजे फायर मार्शल असं. ही ॲक्टिव्हिटी आमच्या हॉटेल फक्त प्रीतीमध्येच असते. ओके, ती कधी असते? म्हणजे एव्हरी सॅटर्डे नाईटला असतं ते. एव्हरी सॅटर्डे नाईट म्हणजे आपल्याला मिळू शकते, कारण की आपण सॅटर्डे राहणार आहे, तरी चांगला ॲडव्हान्टेज मिळतो आपल्याला. तर हे सगळे देता तुम्ही, ह्याच्यामध्ये काही म्हणजे वाउचर वगैरे तुम्ही प्रोव्हाइड पण करता ना? हां, आम्ही ज्या आमच्या डेली ॲक्टिव्हिटी म्हणजे रात्री गेम्स वगैरे 8 वाजता गेम्स वगैरे असतात. आणि त्या गेम्समध्ये आम्ही 2 नाईट फेस्टिव्ह वाउचर, 1 नाईट फेस्टिव्ह वाउचर. आणि तसेच आमच्या हाऊजीसुद्धा असते. हाऊजीमध्ये आम्ही 2 नाईट फेस्टिव्ह वाउचर असतं, ते आम्ही गिफ्ट प्रोव्हाइड करतो. ओके, म्हणजे खूप फॅसिलिटी आहे प्रीती हॉटेलमध्ये. तुम्ही नक्की इथं ट्राय करा. मी तर सजेस्ट करेन. मी स्वतः आलो इथे बघा. इथं 2 नाईटसाठी मी थांबणार आहे. तुम्हाला डेट्स तर तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगमध्ये माहिती पडतील. तर चला आता रूम बघूया, कोणत्या फॅसिलिटी आहेत या रूममध्ये. तर आत्ता आपण ही एक एक्झिक्युटिव्ह रूम बघतोय. तर ह्याच्यामध्ये किती जण तरी झोपू शकतात? म्हणजे हा 3+1चा रूम आहे. ओके, आणि हा फुल AC फुल AC एक्झिक्युटिव्ह रूम आहे. म्हणजे साधारण सोमवार ते शुक्रवार या रूमची कॉस्ट आमची साधारण 5,500 असते. आणि सॅटर्डे नाईट याची 6,500-7,000 रुपये 1 नाईटची याची कॉस्ट आहे. ओके, तर पूर्ण फॅसिलिटी दिल्यात. मिरर आहे, AC आहे, वॉशरूम बघ पूर्ण नीट अँड क्लीन आहे. गरम पाणी सोय आहे.
ओके. तर मिरर असं पूर्ण जे तुम्हाला फॅसिलिटी पाहिजे एका रूममध्ये तर पूर्ण ते दिलेले आहेत. टी व्ही पण आहे बघा, पूर्ण चांगलं दिसतं, एकदम मस्त आहे. वॉर्डरोब पण आहे, खूप भारी आहे. ओके. प्लस बाल्कनी आहे इकडे, प्लस बाल्कनी पण आहे. पुढे बसायला जागा वगैरे आहे. लाईट ओके. तर तुमच्याकडे रूम्स किती आहेत म्हणजे? टोटल आमच्याकडे असे कपलचे 2 पर्सनचे रूम्स आहेत, 6 शेअरिंगचे रूम्स आहेत, डॉमेटरी टाईपचे रूम आहेत, 2 पर्सन, 3 पर्सन, 4 पर्सन अशा अलग अलग कॅटेगरीचे रूम आहेत. आणि आमच्या रूमचं वैशिष्ट्य म्हणजे इकडे आमच्याकडे पुढे बाल्कनी बेसेस आहेत, म्हणजे बिल्डिंग टाईप नाहीत. म्हणजे तुम्ही बाहेर बसू ओके, शकता, हां. बाहेर राहते तुम्ही अंताक्षरी, दमसरा, तुम्ही गेम्स वगैरे, कराओके वगैरे तुम्ही गाऊ शकता, स्वतः तुम्ही कराओके गाऊन तुम्ही गाणं गाऊ शकता. आणि बेसिकली आमचं स्टेशन 2 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि एकदम ओके. महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट असल्यामुळं आम्ही रेटचा आमच्या काही ठराविक रेट नाही घेत. म्हणजे आल्या कस्टमरला आम्ही फॅसिलिटी देतो. म्हणजे असं नाही काही एवढे 6,000 10,000 असं घेत नाही. जे असेल त्या नियमावर आम्ही ते भाडं आम्ही स्वीकारतो. ओके, ठीक आहे. म्हणजे खूप फॅसिलिटी देतात आपल्याला प्रीती रिसॉर्ट, तर नक्की एकदा ट्राय करा. मी बघितला सरांनी आपलं उत्तम माहिती दिली प्रीती रिसॉर्टची. तर तुम्हाला या प्रीती रिसॉर्टमध्ये का यावं याची तुम्हाला इन्फॉर्मेशन माहिती पडलीच आहे. तर तुम्ही इकडे येण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला थोडं माइंडसेट क्लिअर झाला असेल की तुम्ही इकडं का येण्यासाठी यावं. ठीक आहे. तर आता बघूया, आता अजून काय रात्री ॲक्टिव्हिटी होणार आहेत ते पण तुम्हाला दाखवेन. अरे कपड़े पे नहीं मांगूंगा. तर आम्ही जी रूम घेतली ती 109. आता थोडा मेस झालेला आहे, थोडी घाण आहे, पण दाखवून देतो रूम कशी आहे. तर आम्ही 5 जण इथं राहतो आहे. हे एवढी स्पेस आहे, मस्त आहे. तुम्हाला वॉशरूम पण दाखवतो. मस्त आहे. तर ही रूम तुम्हाला कितीला पडली हे तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये माहिती पडेल. तर आणि इथून जो बाहेरून व्ह्यू दिसतो तो तुम्हाला दाखवतो. आता रात्रीचा व्ह्यू आहे. तर समोरच इथे बघा, इथे गेलं तर आपला चेकिंग काउंटर आणि या साईडला गेलं तर DJ वगैरे वाजतोय. मस्त आहे. त्याच्यामध्ये रबडी ब्रेकफास्टचा टायमिंग काहीतरी 8 ते 10पर्यंत असतो. गरम पाणी 10 वाजेपर्यंत येतं. टायमिंग असतो पहा मित्रांनो. इथे पूर्ण दिवस गरम पाणी येत नाही. आणि आम्ही जो घेतला आहे तो नॉन AC रूम होता. आणि त्याच्यानंतर डिनर 1:30 वाजल्यापासून ते 3-3:30पर्यंत आपला लंच असतो. त्याच्यानंतर 4च्या नंतर आपल्याला ते स्नॅक्स नाहीतर चहा बिस्किटं देतात. ते तुम्हाला थोडे क्लिप्स दाखवतो त्याचे. त्याच्यानंतर रात्री डिनरचं टायमिंग 8:30 ते 10:30पर्यंत असतं. जेवण खूप छान होतं. आणि तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्हाला प्राईस आणली एका पर्सनची 1300 असते फर्स्ट डेची. कपलचे रेट वगैरे जास्त असू शकतात कारण की आम्ही फॅमिली होतो म्हणून एका रूममध्ये आम्ही सगळे ॲडजस्ट झालो. तर हे फर्स्ट डे होतं. फर्स्ट डे इथं संपवतो. जे काय असेल तर सेकंड डेचं तुम्हाला दाखवेन.
तर हे इकडचे नॉर्मल रूम आहेत, हे तुम्हाला दाखवतो. रूम नंबर 111. इकडे बघा हे कपल्ससाठी आहेत. तर ह्याच्यामध्ये काय काय फॅसिलिटी बघा, AC आहे, इथे कर्टन्स आहेत, खिडकी, आणि नीट अँड क्लीन वॉशरूम. बेड किती मोठा आहे बेड, मस्त इंटिरियर आहे. आणि इथे कपाट आहे, कपाटमध्ये तुमचं सामान ठेवू शकता. त्याच्या बाहेरून हा व्ह्यू दिसतो. तर तुम्हाला ब्रेकफास्टचा मेनू सांगतो. पहिल्या ज्या दिवशी आम्ही ब्रेकफास्ट केला त्यावेळी मसाला उत्तप्पा आणि अजून ब्रेड बटर आणि चहा कॉफी हे सर्व असतंच, आणि पोहे होते. आणि सेकंड डे आमचा ब्रेकफास्ट आहे जो आहे बटाटा वडापाव आणि मिसळपाव, आणि चहा कॉफी तर असतेच. तर तो आजचा मेनू आहे, तो आम्ही आता जाऊन खाणार. हे ब्रेकफास्ट आपल्या मीलमध्ये इन्क्लूड असतं. मी आता 3rd डे शूट करतो आहे, म्हणजे मी 2nd डेचा माझ्या रिसॉर्टमध्ये मी स्टे केला त्याचा तुम्हाला रिव्ह्यू देतो. तर 2nd डेमध्ये काय ॲक्टिव्हिटी होतात ते मला सांगतो. सर्वात प्रथम काहीतरी गेम्स होतात, लहान मुलांचे गेम्स, चिल्ड्रन्स गेम्स होतात. त्याच्यानंतर रात्री मस्त मॅजिक शो झाला. तर मॅजिक शोमध्ये खूप मोठा व्हिडिओ होता, त्याचा स्पेसिफिक व्हिडिओ बनवू शकतो, पण तुम्हाला आता मिडलमध्ये थोडं प्रिव्ह्यू देऊन देतो की काय काय मॅजिक शोमध्ये ते काय नाही काय कोणते मॅजिक दाखवले. 1 2 3 1 2 3 ऐसे बोलो. खेकट वाकट सुकट बोंबिल. सुकट बोंबिल ये है मराठी. और कौन सा मराठी है? कोकणी. हाँ कोकणी. अभी आप लोग आए रायगढ़, माथेरन आता है रायगढ़ में, तो रायगढ़ मतलब कोकण है ना सर. तो यहीं की मराठी है समझो. आपका हाथ ऊपर करेंगे सर. आप हाँ जाओ लीला मौसी के पास. सर वो हाथ निकालो. हाँ मैं 3 बोलेगा छोड़ो. 1 2 3 छोड़ो से. थैंक यू सर. बोल दे दो साहब. नहीं है पक्का. लड़की कुछ मिला फर्स्ट टाइम बैग में? नहीं पहले कुछ मिला. अब हाथ डालो. देखो क्या आया है. थैंक यू वेरी मच. है ना साहब. तर बघितलं ना मित्रांनो, मॅजिक शो खूप चांगला होता. त्याने मस्त आम्हाला मॅजिक दाखवले. मला जे आतमध्ये पब्लिक होती त्यांना इन्क्लूड केलं, त्याच्यामुळे इंटरेस्टिंग वाटतो गेम. तर खूप मजा आली ती. त्याच्यानंतर आम्ही रात्री डिनर केला. डिनरचे रिव्ह्यू पण खूप चांगला होता. डिनरमध्ये सर्वात प्रथम म्हणजे गुलाबजामुन, आणि अजून स्नॅक्स म्हणजे आम्हाला रगडा पॅटीस दिला होता, ते पण खूप छान होतं. रगडा पॅटीस आणि त्याच्यासोबत गुलाबजामुन आणि आईस्क्रीम याचं कॉम्बिनेशन खूप भारी होतं, आणि जे ओव्हरऑल जेवण तर खूपच भारी होतं. त्याच्यापुढे आता तुम्हाला मी इथे स्टेचा रिव्ह्यू सांगतो. तर ओव्हर रिव्ह्यू माझा खूप चांगला गेला. आम्ही 3 दिवस स्टे केला, 3 नाईट्स विथ 2 नाईट, 3 डे विथ 2 नाईट्स. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की माझा पॅकेज 13,750 रुपीज 5 जणांचा. त्याच्यामध्ये ऑल इन्क्लूड मील होतं, आणि त्याच्यासोबत अजून ॲक्टिव्हिटी जे काय ते होतील ते आहेत पॅकेजमध्ये. ते ओव्हरऑल सगळं फ्री आहे. त्याच्यानंतर तुम्ही आजूबाजूचे परिसर कोणते कोणते फिरू शकता हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. कोणते कोणते प्लेसेस तुम्ही आजूबाजूचे फिरू शकता. तुम्हाला तर आता आपलं त्या प्रीती रिसॉर्टचं काय ते पॅकेज तुम्हाला सांगितलं, तुम्ही तर येत असाल तर नक्की या. मस्त आहे. तर या हिशोबाने माझा व्हिडिओ मी इथंच संपवतो. आय होप तुम्हाला प्रीती रिसॉर्टची पूर्ण इन्फॉर्मेशन माहिती झाली असेल. तर सपोर्ट करा चॅनलला. तुमच्यासाठी असे चांगले कंटेंट बनवतो आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.